नमस्कार, मी निमेश वहाळकर. साप्ताहिक विवेकतर्फे आपण सर्वांचं स्वागत. साप्ताहिक विवेकच्या लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज या आगामी ग्रंथानिमित्त आयोजित लोकमान्य व्याख्यानमालेतील दुसऱ्या भागाचं आजचं हे दुसरं सत्र. काल पहिल्या सत्रात विदर्भातील सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक डॉक्टर कुमार शास्त्री यांनी लोकमान्य एक नियतिपुरुष अशा विषयावर आपले विचार मांडले. आज पुण्याहून डॉक्टर श्रीनंद बापट आपल्यासोबत उपस्थित आहेत. डॉक्टर बापट हे पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे निबंधक आणि अभिरक्षक आहेत. तसंच ते संस्कृत भाषा, भारतीय पुरातत्वशास्त्र यांचे अभ्यासक आहेत. आजचा त्यांचा विषय आहे टिळक, भांडारकर आणि वैचारिक खुलेपण. टिळकांचा काळ किंवा एकूणच स्वातंत्र्य लढ्याचा काळ आपण पाहिला तर या काळात पुण्याचं मोठं योगदान आपल्याला दिसून येतं. राजकारणाबरोबरच समाजकारण, शिक्षण, वैचारिक क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांचं पुणे हे त्या काळातलं एक प्रमुख केंद्र होतं. स्वाभाविकच अनेक दिग्गज मंडळींची ही कर्मभूमी होती. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, सर भांडारकर, रँगलर परांजपे, गोपाळकृष्ण गोखले आणि अशी अनेक दिग्गज मंडळी या व्यक्तिमत्वांचे आपापसातील संबंध, त्यांच्यातील वादविवाद, काही संस्मरणीय घटना, प्रसंग आज डॉक्टर बापट यांच्या या व्याख्यानातून आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. तेव्हा आपण जाऊयात डॉक्टर बापट यांच्याकडे. पण तत्पूर्वी आपण सर्व दर्शकांना एक विनम्र आवाहन, साप्ताहिक विवेकच्या याच फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला न विसरता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. डॉक्टर श्रीनंद बापट. मित्रहो, लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज हा ग्रंथ साप्ताहिक विवेकच्या वतीने सिद्ध होतोय आणि अत्यंत महत्त्वाचा असा हा उपक्रम आहे. कारण लोकमान्य टिळकांचं संपूर्ण आयुष्य हे हा भारताच्या एकूण इतिहासाचा आणि विशेषतः स्वातंत्र्य लढ्याचा 19व्या आणि 20व्या शतकातल्या राजकीय, सामाजिक सगळ्या चळवळींचा असा एक मोठा आढावाच त्यांच्या आयुष्यामध्ये सामावला आहे असं म्हटलं तर काही ते चुकीचं ठरणार नाही. सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर आणि लोकमान्य टिळक यांच्याबद्दल विशेषतः मी आज बोलणार आहे. सर रामकृष्ण गोपाळ भांडारकरांचा जन्म हा 6 जुलै 1837चा आणि लोकमान्य टिळकांचा जन्म आपल्याला माहिती आहे 23 जुलै 1856चा. त्यामुळे त्यांच्या वयामध्ये मुळात 19 वर्षाचा फरक हा होता. सर भांडारकर हे शिक्षण क्षेत्रामध्ये फार नावाजलेले होते. ते फार मोठे संशोधक होते. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या बॅचचे ते विद्यार्थी होते आणि विविध ऐतिहासिक, सामाजिक अशा विषयांवर, सांस्कृतिक विषयांवर त्यांनी अत्यंत मूलभूत स्वरूपाचं लेखन, संशोधन केलेलं होतं. ते संशोधन अत्यंत मान्यताप्राप्त असं होतं. त्यामुळे प्राचीन भारतीय धर्म, तत्त्वज्ञान, शिलालेख, नाणी किंवा राजवंशांची सगळी एकूण ते कशा पद्धतीने भारतामध्ये कुठे कुठे राज्य करत होते, त्यातले राजे कोण होते महत्त्वाचे वगैरे, ह्या सगळ्या अशा राजकीय इतिहासाच्या वगैरे बाबतीमध्ये अत्यंत मूलभूत स्वरूपाचं लेखन सर भांडारकरांनी केलेलं होतं. आणि सर भांडारकर हे मुंबईमध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये आणि पुण्यामध्ये डेक्कन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून सुद्धा कार्यरत होते. त्यांनी हस्तलिखित पोथ्या ह्या गोळा केलेल्या होत्या. त्याही दृष्टीने त्यांचा एकूण म्हणजे उपस्थिती, व्यासंग हा सगळा फार मोठा होता. लोकमान्य टिळक हे डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी होते आपल्याला माहिती आहे. आणि डेक्कन कॉलेजमध्ये त्यांचा सर भांडारकरांशी परिचय तर झालेलाच होता. परंतु पुढच्या काळात असं घडलेलं दिसतं आपल्याला की लोकमान्य टिळक आणि सर भांडारकर हे एकाच विशिष्ट विषयाच्या संदर्भात परस्पर विरोधी भूमिका घेऊन उभे होते असं आपल्याला दिसतं. कारण सर भांडारकर हे जसे विद्याविषयक काम करणारे होते तसेच ते समाजसुधारकही होते. आणि मग धर्मविषयक सुधारणा, त्याच्यानंतर सामाजिक एकूण रूढींच्या संदर्भामधली त्यांची नापसंती किंवा त्या आता दूर व्हाव्यात, त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी, असा सगळा त्यांचा प्रयत्न. आणि टिळक हे एक प्रकारे जुन्या गोष्टींचं समर्थन
करणारे किंवा त्या काय चांगल्या, त्याच्यात काय चांगलं आहे ते शोधून काढावं आणि ते आपण घेण्याचा प्रयत्न करावा, मग बाकीच्या गोष्टी आहेत त्या त्याज्या ठरवाव्यात वगैरे, अशा मताचे होते. आणि त्यामुळे जसं समवयस्कांपैकी आगरकरांशी टिळकांचा काही मतभेद होता, तसाच तो जुन्या पिढीतल्या सर भांडारकरांशी पण होता. अर्थात समकालीनांशी ते ज्या पद्धतीने भांडत असत त्या पद्धतीने काही ते जुन्या पिढीतल्या लोकांशी भांडत नसत हे आपल्याला माहिती आहे. तथापि त्यांचं लेखन हे त्याच्यातून चालू असे आणि जो काही वादविवाद, चर्चा जे काही सगळी व्हायची ती होत असे. याच्यात काही गोष्टी फार सांगण्यासारख्या आहेत. कारण विशेषतः आज असं साधारणपणे समजलं जातं की जेव्हा मतभेद असतात तेव्हा ते सर्वस्वी मतभेद असतात आणि मग ती माणसं कधीच एकमेकांच्या शेजारी बसू शकत नाहीत किंवा एकमेकांशी साध्या गप्पा मारू शकत नाहीत, असं एक वातावरण काही प्रसारमाध्यमातून किंवा अन्य ठिकाणून आपल्याकडे पसरवण्याचा प्रयत्न हा होत असतो, आपल्याला माहिती आहे. गोष्ट अशी आहे की लोकमान्य टिळक आणि सर भांडारकर यांच्या संदर्भामध्ये याच्यापेक्षा पुढे जाणाऱ्या अशा काही गोष्टी आहेत. म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचे जरी मतभेद असले तरी लोकमान्य टिळकांनी जेव्हा पैसा फंड, काच कारखाना आणि त्या एकूण सगळ्या चळवळीला सुरुवात केली तेव्हाची एक सांगण्यासारखी घटना आहे की टिळकांचा एक स्वयंसेवक, म्हणजे त्या चळवळीतला एक स्वयंसेवक हा वर्गणी गोळा करत करत सर भांडारकरांकडे पोहोचला आणि भांडारकरांनी त्याला हाकलून दिला की तू कोणाकडून आलायस? टिळकांकडून आलायस. हाकलून दिला त्याला. तर तो दिवसाचा सगळा जमलेला फंड वगैरे घेऊन टिळकांकडे गेला आणि त्यांनी ते सांगितलं आणि सांगितलं की ते कोणतरी भांडारकर म्हणून होते, तर त्यांनी मात्र मला हाकलून दिलं. तर टिळक स्वतःच पावती पुस्तक घेऊन उठले आणि भांडारकरांकडे गेले. आणि ही जी आठवण आहे ही स्वतः भांडारकरांनी लोकमान्य टिळकांच्या आठवणी आणि आख्यायिका या ग्रंथामध्ये स्वतः सांगितलेली आहे. तर त्यांनी असं सांगितलंय भांडारकरांनी की मला असं वाटलं की टिळकांशी आपले बाकीच्या गोष्टीबद्दल मतभेद असतील, पण स्वदेशी उद्योग व्हायला पाहिजे याच्याबद्दल काही मतभेद नाही, तर आपण त्या माणसाला उगीच हाकलून दिलं. आणि असा मी विचार करतोय तर स्वतः टिळकच माझ्याकडे आले आणि मग त्यांनी सांगितलं की मी तुमच्याकडून ह्या गोष्टीसाठी वर्गणी न्यायला आलेलो आहे. म्हणजे टिळकांनी असा नाही विचार केला की त्यांनी हाकलून दिलं तर जाऊ नये, काय फरक पडतो, उगाच कुठं जा तिथे परत वगैरे, नाही. ते त्यांच्याकडे गेले आणि भांडारकरांनी सुद्धा त्यांना 5 रुपये लगेच तिथल्या तिथे काढून दिले. टिळकांनी त्यांना पावती दिली आणि भांडारकरांनी त्यांना सांगितलं की तुमचं म्हणणं बरोबर आहे, ह्या बाबतीत आपला मतभेद नाही. ह्याच गोष्टीची एक आणखी आवृत्ती ही इतरत्रही काही ठिकाणी बघायला मिळते आपल्याला की सर भांडारकर टिळकांकडे निघाले होते आणि वाटेत टिळक त्यांना दिसले आणि त्यांची वाटेतच भेट झाली, अशी पण एक त्याची आवृत्ती ही बघायला मिळते. पण त्याचा काही प्रश्न नाहीये. जरी मतभेद असले तरी सुद्धा टिळक भांडारकरांकडे गेले आणि भांडारकरांच्याही तोपर्यंत लक्षात आलेलं होतं की या बाबतीत आपला मतभेद नाही. त्यांनी कुठलीही चर्चा न करता त्यांना त्यावेळचे 5 रुपये हे दिले. असा हा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा एक सांगण्यासारखा भाग आहे की सर भांडारकरांच्या सामाजिक सगळ्या चळवळींच्या वगैरे सगळ्या बाबतीत जरी लोकमान्यांचा मतभेद असला तरी भांडारकरांच्या विद्याविषयक कामाच्या बद्दल, त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल, लेखनाबद्दल, त्यांनी गोळा केलेल्या सगळ्या हस्तलिखितांचा जो संग्रह होता त्याच्याबद्दल, याच्याबद्दल टिळकांना कमालीचा आदर होता. कमालीचा आदर होता. आणि आपल्याला असं सापडतं त्यांच्याच आठवणी आख्यायिकांमध्ये, चरित्रामध्ये, की भांडारकर हे मुळामुठेच्या संगमावरती राहत असत. तिथे त्यांचा बंगला होता आणि मग ते फिरायला जात असत नदीच्या काठाकाठाने. त्यावेळी नदी काठा फिरण्यासारखा होता आणि मग एक विशिष्ट बाक होतं, त्याच्यावर ते बसत असत. तर हे टिळकांना कळलं. आता लक्षात घ्या, ह्या वेळची स्थिती काय आहे ते पहा. ही घटना मी आपल्याला जी सांगतोय ती जेव्हा घडली तेव्हा भांडारकर हे साधारणपणे 80 वर्षाचे होते आणि टिळक हे साधारणपणे 61 वर्षांचे होते. तर टिळक एकदा त्यांच्या फिरायला जाण्याच्या वेळी तिथे पोचले आणि भांडारकर पुढे चालत होते. टिळक त्यांच्या मागून हळूहळू चालत गेले, त्यांना डिस्टर्ब न करता. आणि भांडारकर तिथे बाकावर जाऊन बसले आणि बसल्यावर टिळक त्यांच्या पायाशी बसले
आणि ते भांडारकरांना म्हणाले की आपल्या सारखं विद्याविषयक काम, संशोधनाचं काम, लेखनाचं काम हे काही माझ्या हातून झालं नाही. तेव्हा भांडारकर त्यांना म्हणले की अरे ते असेल सुद्धा तसं, पण तू जेवढा उलाढालींमध्ये पडलास तेवढ्या उलाढालींमध्ये मी पडलो असतो तर केव्हाच संपलो असतो. तर असा एक अत्यंत हृदय अशा प्रकारचा संवाद सुद्धा त्यांच्यामधला हा नोंदवून ठेवलेला आहे. भांडारकरांच्या नावाने जेव्हा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराची स्थापना झाली तर तेव्हा त्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये समजावून सांगण्यात आलं किंवा त्यांना गळ घालण्यात आली त्यांच्या विद्यार्थी वर्गाकडून की नाही, तुमचं नाव मोठं आहे आणि कार्य मोठं आहे आणि आम्हाला त्यासाठी काही करू द्या. आणि अशा प्रकारे खूप विनवल्यानंतर भांडारकरांनी स्वतःचं नाव संस्थेला द्यायला मान्यता दिली असं आपल्याला सापडतं. ही त्यांना गळ घालण्यामध्ये भांडारकरांच्या इतर विद्यार्थ्यांच्या बरोबर लोकमान्य टिळक सुद्धा होते, हा सगळ्यात महत्त्वाचा त्यातला मुद्दा आहे. आणि श्रीपाद कृष्ण बेलवलकरांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही त्यांचा सल्ला संस्था स्थापन करताना घेतला होता, असं संस्थेचे जे संस्थापक आहेत श्रीपाद कृष्ण बेलवलकर त्यांनी म्हणून ठेवलेलं आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, टिळक हे अत्यंत धोरणी होते आणि त्यामुळे त्यांनी बेलवलकरांना असं सांगून ठेवलं होतं की तुमची संस्था जोपर्यंत नीट स्थापन होऊन त्याचं काम व्यवस्थित सुरू होत नाही तोपर्यंत मी केसरी आणि मराठा या दोन्ही वृत्तपत्रांमध्ये या संस्थेबद्दल चकार शब्द लिहिणार नाही. त्याचं कारण असं होतं की 1908 ते 14 एवढी वर्ष ही लोकमान्य टिळकांनी मंडालेमध्ये घालवली होती, ती राजद्रोही म्हणून घालवली होती आणि सरकारची त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी तशीच असण्याची शक्यता होती. आणि जर तुम्हाला सरकारकडून काही सहाय्य घ्यायचं आहे, मोठी संस्था स्थापन करायची आहे, सरकारकडून त्यासाठी काही सवलती मिळवायची आहेत तर त्या मिळवल्याच पाहिजेत. टिळकांनी त्याबद्दल मतभेद नाही व्यक्त केलेला कुठे की तुम्ही सरकारवर अवलंबून राहणार नसलात तर मी बघतो काय ते वगैरे, असं नाही केलेलं त्यांनी. ते म्हणले नाही, ह्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त काही मदत करण्याची ताकद ही सरकारकडे आहे, तिचा तुम्ही विद्याविषयक कामांसाठी उपयोग करून घेणार असाल तर ते आवश्यक आहे आणि तो तुम्ही घ्या करून, आणि तो तुम्ही करून तुम्हाला नीट घेता यावा यासाठी मी केसरी आणि मराठामध्ये याच्याबद्दल काहीही लिहिणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. ही सुद्धा बाब त्यांच्या आठवणी आख्यायिकांमध्ये नमूद आहे. झालं असं की संस्था स्थापन झाली 6 जुलै 1917 या दिवशी, म्हणजे सर भांडारकरांच्या 80व्या वाढदिवसाला. आणि त्यानंतर सुमारे 1 वर्षांनंतर म्हणजे 1918च्या केव्हा तरी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये किंवा त्याच्यानंतर केव्हा तरी लोकमान्य टिळक संस्थेमध्ये आले आणि केसरी किंवा मराठा या वृत्तपत्रांमध्ये भांडारकर संस्थेची पहिली दखल घेतली गेली ती जुलै 1918 मध्ये घेतली गेली. आणि तेव्हा मात्र अत्यंत सविस्तरपणे त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलं, त्याच्याबद्दल त्याचं कौतुक केलं, हे असे उपक्रम व्हायला पाहिजेत असं सगळं काही लिहिलं व्यवस्थित अगदी. म्हणजे 1 वर्षभर पूर्णपणे संस्थेला मदत व्हावी यासाठी केसरी आणि मराठानी मौन पाळलं होतं संपूर्णपणे. आणि मग जेव्हा या सर्व मंडळींनी संस्थापक मंडळींनी जेव्हा लोकमान्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला देणगी द्यावी म्हणून, तेव्हा लोकमान्य टिळकांनी त्यावेळेचे 1000 रुपये 1918 सालचे 1000 रुपये संस्थेला दिले आणि टिळक हे संस्थेचे आश्रयदाते म्हणजे पेट्रन बनले. तोपर्यंत सरकारचा सुद्धा टिळकांकडेही बघण्याचा दृष्टिकोन हा थोडासा बदललेला होता आणि अर्थातच भांडारकर संस्थेच्या संदर्भात ब्रिटिश सरकारचं धोरण हे चांगलं होतं, व्यवस्थित होतं. झालं असं की सर भांडारकरांना एक गौरव ग्रंथ हा समर्पण करायचा असं त्यांच्या विद्यार्थ्यांनी ठरवलं आणि त्यांनी लोकमान्य टिळकांकडे त्यासाठी लेख मागितला. आणि लोकमान्य टिळकांनी अत्यंत उत्तम अशा स्वरूपाचा खाल्डियन वेद ह्या विषयावरचा लेख हा त्या ग्रंथासाठी दिला आणि तो प्रसिद्ध झालेला आहे त्या ग्रंथामध्ये. सर भांडारकरांच्या गौरव ग्रंथामध्ये लोकमान्य टिळकांचा खाल्डियन वेद या विषयावरचा लेख प्रसिद्ध झालेला आणि तो अत्यंत मूलभूत स्वरूपाचा आहे. त्यातले विचार
विशेषतः वेदाला समांतर आणखी काय काय परंपरा असू शकतील, मग त्याच्यामध्ये काय काय विचार आपण केला पाहिजे, तुलनात्मक अध्ययन कसं केलं पाहिजे, या संदर्भातलं अत्यंत उत्तम दिग्दर्शन हे त्या निबंधामध्ये लोकमान्यांनी मांडलेलं आहे. नंतर केव्हा तरी लोकमान्यांना इन्स्टिट्यूटमध्ये सन्मानाने बोलवून एक पानसुपारी, म्हणजे एक थोडंसं हाय टी आजच्या भाषेत सांगायचं झालं तर, तो आयोजित केला गेला होता. आणि लोकमान्य आले, तो कार्यक्रम झाला. त्यावेळेला इन्स्टिट्यूटच्या भोवती काहीच नव्हतं, सगळं खडकाळ असा तो माळ होता एक प्रकारे, आणि मागच्या बाजूला एक टेकडी होती. आजही ती टेकडी तिथे आहेच, म्हणजे आज बालभारती ही ज्या टेकडीवर बसलेली आहे तीच टेकडी. तर तेव्हा ती जागा इन्स्टिट्यूटच्याच मालकीची होती. नंतर त्याच्यात काही जागेचं एक्सचेंज झालं आणि बालभारती तिथे आलेली आहे. तर टिळकांनी असं विचारलं की ही मागची टेकडी कोणाच्या मालकीची आहे? तर बेलवलकरांनी सांगितलं की ती आपल्या संस्थेच्याच मालकीची आहे. तर तेव्हा टिळकांनी विचारलं की मग संस्थेची इमारत तिथे का नाही बांधली वर? तर बेलवलकर म्हणले, का असं का म्हणता तुम्ही? तर टिळक म्हणाले, पहा, साधारणपणे विद्वान लोक व्यायाम करत नाहीत, तर त्यामुळे टेकडीवर जातानाच, अर्थात त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे तो माणूस चालत जाणार, म्हणजे डेक्कन जिमखान्याला तो कदाचित वाहन घेऊन येऊ शकेल, पुढं सगळा कच्चा रस्ता आहे, तिथं वाहनाचा काही प्रश्न नाहीये, तर तो बहुतांश चालतच जाईल. अशा अपेक्षेने टिळकांनी असं विचारलं की साधारणपणे विद्वान लोक व्यायाम करत नाहीत, तर ही टेकडी चढतानाच त्याला भरपूर व्यायाम झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की टेकडीवर असं उंचावर आपण असलो की आपण एका वेगळ्या विश्वात असतो, अशी त्या माणसाची भावना होते. मग त्यांनी पुढे सांगितलं की मी अनेकदा सिंहगडावरती जाऊन लेखन करतो, त्याचं महत्वाचं कारण ते आहे की कारण त्या उंच ठिकाणी मोकळ्या हवेमध्ये व्यायाम चांगला झालेला असताना ज्या कल्पना सुचतात तशा कल्पना कदाचित गावात बसून सुचत नाहीत, असं त्यांनी सांगितलं. तर तेव्हा बेलवलकर असं म्हणाले, ते खमंग होते. ते म्हणाले की हे तुम्ही म्हणताय ठीक आहे, परंतु मग फर्ग्युसन कॉलेजच्या मागची जी टेकडी आहे तर ती तुमच्याच मालकीची होती किंवा म्हणजे तुमच्याच ताब्यात होती, तर मग तिथे कॉलेज ते वर का नाही बांधलं तिथे? तर त्याच्यावर टिळक म्हणाले की तुम्ही म्हणता तो मुद्दा बरोबर आहे. गव्हर्निंग बॉडीमध्ये मी तसा ठराव मांडला होता, तो नापास झाला. तुम्ही पाहिजे तर त्यावेळेची आमची प्रोसिडिंग्स काढून बघा, तुम्हाला तो मी मांडलेला ठराव आणि नापास झालेला हे दिसेल. तेव्हा हा अत्यंत मोकळा एक प्रकारे संवाद हा त्या दोघांमध्ये तिथे झालेला होता असं आपल्याला दिसतं. आणखी दोन गोष्टी या नक्कीच सांगण्यासारख्या आहेत, किंवा खरं म्हणजे तीन गोष्टी मी सांगेन आपल्याला. एक म्हणजे गोपाळ गणेश आगरकर, ज्यांच्याशी टिळकांचं अत्यंत म्हणजे हाडवैर असं म्हणावं, बौद्धिक स्वरूपाचं हाडवैर असं म्हणावं, असं उत्पन्न झालेलं होतं, हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. पण जर आपण काढून बघितलं तर गोपाळ गणेश आगरकरांच्या वरचा सर्वात चांगला मृत्यूलेख हा लोकमान्य टिळकांचा आहे असं आपल्याला सापडेल. तशी एक आणखी आठवण आहे की केसरी आणि ज्ञानप्रकाश यांचं, ज्ञानप्रकाश हे सुधारकी थाटाचं वृत्तपत्र होतं आणि केसरी हा सनातनी थाटाचा होता. तर त्यांचं फारसं काही जमत नसे. आणि एकदा झालं असं की ज्ञानप्रकाशचे संपादक आजारी पडले, आणि संपादकीयच नाही तर गंमत अशी होती की आर्यभूषण प्रेसमध्ये हे दोन्ही पेपर्स छापले जायचे, केसरी छापला जायचा आणि हाही छापला जायचा, ज्ञानप्रकाशही छापला जायचा. तर आर्यभूषणचे मालक होते गोखले नावाचे, ते लोकमान्य टिळकांकडे गेले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की अहो ते आज ज्ञानप्रकाशचा अग्रलेखच नाही. तर टिळक म्हणले असं करा, एक तासभराने या. आणि म्हणून टिळकांनी अगदी ज्ञानप्रकाशचा वाटेल असा स्वतःवरच टीका करणारा अग्रलेख हा लिहून गोखल्यांच्या हातात ठेवला. म्हणजे हा छापा, आता फक्त एवढंच आहे की केसरीचा अंक जेव्हा निघेल तेव्हा मी या अग्रलेखाला उत्तर देणार आहे, एवढं लक्षात ठेवा, बाकी काही नाही. तेव्हा असं म्हणजे स्वतःकडे सुद्धा इतक्या त्रयस्थ दृष्टीने पाहण्याची शक्ती ही त्यांच्याकडे होती. ही फार महत्वाची बाब त्याच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे तो अग्रलेख हा छापला गेला, त्याच्यावर उत्तर देणारा अग्रलेख हा
केसरीच्या पुढच्या अंकामध्ये आला. अशीच एक आणखी गमतीची गोष्ट आहे. गीता रहस्य हा ग्रंथ प्रकाशित झाला आणि तेव्हाचे जे विशेषतः वेदांताचे आणि कर्मसन्यास ह्या कल्पनेचे जे समर्थक असलेली मंडळी होती, ज्याच्यामध्ये विष्णू वामन बापट शास्त्री हे फार मोठे अग्रगण्य होते, ते फार मोठे विद्वान होते, यात काही शंकाच नाहीये कुठल्याही प्रकारे. तर त्यांनी त्याचं खंडन करणारं पुस्तक लिहिलं आणि ते लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्याच्या त्याचं खंडन करणारं, त्याच्या विरोधात असणारं पुस्तक बापट शास्त्रींना कोणी प्रकाशकच मिळेना. तर बापट शास्त्रींचा टिळकांशी कायमचा संवाद होता, म्हणजे त्यांचे सतत चर्चा घडत असत, ते त्यांच्याकडे जात असत आणि विविध गोष्टींवर त्यांची चर्चा होत असे. तर त्या चर्चेत बापट शास्त्री त्यांना म्हणले की मला हे मी पुस्तक लिहिलंय तुमच्या गीता रहस्याचं खंडन करणार आणि त्याला प्रकाशकच मिळत नाही. तर टिळक म्हणले असं करा, ते बाळ इथं आणून द्या माझ्याकडे आणि मी ते केसरीमधून क्रमशः प्रसिद्ध करतो. फक्त एवढंच आहे, परत एकदा मागच्या वेळेसारखंच, की ते एकदा तुमचं प्रकाशित करून संपलं की त्याच्यावर मी माझं उत्तर देणार, एवढं लक्षात ठेवा. ते चालणार असेल तर पहा. बापट शास्त्री सुद्धा हिंमतवान होते. ते म्हणले चालेल, अवश्य, तुमच्यासारख्या माणसाकडून खंडन करून जर आपलं मिळत असेल तर त्याच्यासारखी आनंदाची दुसरी गोष्ट कुठली. म्हणून ते त्यांनी अगदी निशंकपणे टिळकांकडे दिलं आणि टिळकांनीही ते क्रमशः जसंच्या तसं केसरीमधून प्रसिद्ध केलं. दुर्दैवाची गोष्ट एवढीच झाली की ते प्रसिद्ध करून झालं आणि त्याच्यानंतर थोड्याच अवधीमध्ये लोकमान्यांचं देहावसान झालं. नाहीतर एक फार मोठा चांगला बौद्धिक वाद हा खऱ्या अर्थाने प्राचीन भारतीय तत्वज्ञानाच्या संदर्भातला आणि त्याचं समकालीनत्व सांगणारा असा आपल्याला पाहायला मिळाला असता. तो मात्र ती संधी हुकली आपली. आणखी एक शेवटची गोष्ट आता सांगतो. ती गोष्ट अशी की नामदार गोपाळकृष्ण गोखले हे सुद्धा फार मोठं व्यक्तिमत्व होतं आणि गोखले हे मवाळ पक्षाचे होते. आपल्याला सुरत काँग्रेसची सगळी गोष्ट माहिती आहे. तिथे जे काही सगळे वादविवाद झालेले होते ते आपल्याला माहिती आहेत. पण झालं असं की लोकमान्य मंडालेहून परत आले आणि त्याच्यानंतर थोड्याच अवधीमध्ये 1915 साली गोपाळकृष्ण गोखलेंचं निधन झालं. आणि परत तेच की आगरकरांच्या संदर्भातला जसा सगळ्यात चांगला मृत्यूलेख हा लोकमान्य टिळकांचा आहे, तसाच तो गोखलेंच्या बद्दलचा सुद्धा आहे. आणि तेव्हा कोणीतरी एकदा टिळक पक्षीयांनी कुठल्या तरी गोखल्यांची एक असं हेटाळणीचे शब्द त्यांच्याबद्दल उच्चारले की ते काय माहिती आहे वगैरे अशा स्वरूपाचं काहीतरी. तर त्या टिळकांनी खडसावलं होतं आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे. टिळक असं म्हणले होते की गोखल्यांच्या इतकी बुद्धिमत्ता आणि त्यांच्या इतका त्याग ज्याचा आहे त्यांनीच त्याची हेटाळणी करावी, बाकीच्यांना तो अधिकार नाहीये. म्हणजे तुम्ही माझ्या पक्षातले असाल म्हणून त्यांची हेटाळणी मी ऐकून घेणार नाही, मी आणि ते बघून येऊ काय ते, पण तुम्ही नाही करायचं ते. असं स्वपक्षीयांना सुद्धा खडसावण्याची ताकद असलेला असा हा फार मोठा मनुष्य होता लोकमान्य टिळक हा. आणि त्यांचं बौद्धिक क्षेत्रातलं काम हे फार थोर काम आहे. आत्ताच सांगायचं झालं तर आर्टिक होम इन द वेदास हे जे त्यांचं पुस्तक आहे, तर कदाचित त्यातल्या त्यांनी मांडलेल्या काही गोष्टी या खऱ्या आहेत की काय, बरोबर आहेत की काय असं वाटावं, असा काही पुरातत्वीय पुरावा हा गेल्या काही वर्षांमध्ये पुढे आलेला आहे. आणि त्यामुळे त्यांचं एकूण सगळं हे किती दूरदृष्टीचं होतं हे आपल्याला कायम प्रत्ययाला येतं. तसा त्यांचा एक अत्यंत महत्वाचा निबंध आहे सांख्य तत्वज्ञानाचा, जो अत्यंत महत्वाचा ग्रंथ मानला जातो. किंबहुना काय आहे की सांख्य सूत्र ही उपलब्धच नाहीयेत. त्यामुळे सांख्य कारिका हा जो ईश्वर कृष्णाचा ग्रंथ आहे तो सांख्यांचा पहिला महत्वाचा ग्रंथ आणि तो पुढच्या सांख्य दर्शनावरच्या सगळ्याच गोष्टींना आधारभूत असलेला ग्रंथ आहे. तर सांख्य कारिका वाचता वाचता लोकमान्यांच्या असं लक्षात आलं की अरे हे अपूर्ण आहे.
याच्या पुढे एक आणखी श्लोक असला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांख्यकारिकेवरचं त्यांचं जे काही चिंतन मनन होतं त्याच्यावरून तो पुढचा श्लोक अमुक अमुक पद्धतीचा असला पाहिजे असं करून तो जुळवला. आणि तो श्लोक, त्या श्लोकाला सांख्यकारिका हा ग्रंथ नीट यथार्थपणे संपतो असं प्रतिपादन करणारा त्यांचा एक निबंध आहे, द मिसिंग सांख्यकारिका या नावाचा. योगायोगाची गोष्ट पहा, ती अशी आहे की सांख्यकारिकेच्या काही पोथ्या, जुन्या पोथ्या म्हणजे अर्थातच केव्हाच्या तरी 15व्या-16व्या शतकात लिहिलेल्या, या उत्तर भारतामध्ये टिळकांचा हा निबंध प्रसिद्ध झाल्यानंतर काही दशकांनी, जेव्हा ते हयातही नव्हते तेव्हा त्या उपलब्ध झाल्या. आणि त्याच्यामध्ये टिळकांनी तो श्लोक ज्या पद्धतीने लिहिला होता, अगदी जवळजवळ तसाच, एखाद्या शब्दाचा कुठेतरी फरक असलेला असा श्लोक हा खरोखरच उपलब्ध झाला. आणि त्यामुळे नुसतंच म्हणजे जुन्या गोष्टी काय चालत आल्या आहेत याचा केवळ अभ्यास नव्हे, तर त्या पुढे कशा असल्या पाहिजेत, त्याच्यातून आणखी पुढं काय, त्या कशा पद्धतीने संपलेल्या असल्या पाहिजेत, त्यांची यथार्थता नक्की कशामध्ये आहे, याचं इतकं मार्मिक आणि अचूक अवलोकन त्यांचं होतं. आणि त्यांची प्रतिभा होती, त्यांना संस्कृत रचना उत्तम करता येत होती. आणि त्यामुळे त्यांनी ती कारिका रचली. आणि ती इतकी तंतोतंत रचली की खुद्द ईश्वर कृष्णाच्या सांख्यकारिका या ग्रंथात सुद्धा जवळजवळ ती तशीच सापडते. तर असा हा अत्यंत अलौकिक बुद्धिमत्तेचा मनुष्य. तेव्हा सर भांडारकर शिवाय इतर सगळे जे समकालीन विद्वान होते त्यांच्याशी त्यांचा मोठा परिचय होता. आणि ते स्वतः म्हणत असत त्याप्रमाणे की मी जर एवढ्या सगळ्या उलाढालींमध्ये पडलो नसतो तर मी खरोखरच विद्या क्षेत्रामध्ये वाहून घेतलं असतं. तो योग मात्र त्यांच्या त्या जन्मात आपल्याला पाहायला मिळाला नाही. थांबतो. धन्यवाद. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महान स्वातंत्र्य सेनानी, धुरंधर राजनेता, भारतीयांचं आत्मभान जागृत करणारे संघटक, प्रकांड विद्वान, तत्वज्ञ, साहित्यिक, संशोधक, राष्ट्रनिष्ठ संपादक, पत्रकार, शिक्षण तज्ञ, अर्थतज्ञ, गणित तज्ञ, एक निष्काम कर्मयोगी, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट, फादर ऑफ इंडियन रेनेसान्स. महात्मा गांधींनी टिळकांचा आधुनिक भारताचे निर्माते अशा सार्थ शब्दात गौरव केला आहे. लोकमान्यांच्या स्मृती शताब्दी निमित्ताने अशा महातेजस्वी सूर्याचा वारसा पुन्हा जागृत करणं आवश्यक ठरतं. याचकरिता साप्ताहिक विवेकने लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज या भव्य ग्रंथाची निर्मिती केली आहे. या ग्रंथात टिळकांचं राजकारण, समाजकारण, राष्ट्रवाद, धर्मविषयक चिंतन, शिक्षण आणि आर्थिक विचार, राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व अशा अनेक पैलूंवर समाजातील दिग्गज मान्यवरांचे लेख समाविष्ट आहेत. तेव्हा या भव्य ग्रंथाच्या नोंदणी योजनेत आजच सहभागी व्हा. रुपये 2100 भरून मिळवा या ग्रंथाची एक प्रत, साप्ताहिक विवेकचे पुढील वर्षभराचे अंक आणि लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज या ग्रंथात आपलं नाव. या ग्रंथाचं प्रकाशन येत्या 15 एप्रिल रोजी होत आहे. तेव्हा त्वरित नोंदणी करा. साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. साप्ताहिक विवेक प्रस्तुत लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज.